द्वितीय पीयूसी के सभी छात्रों को मेरा नमस्कार। हम विश्वेश्वरैया पाठ को देख रहे थे। पिछले क्लास में हमने देखा मैसूर राज्य के लिए विश्वेश्वरैया ने क्या क्या देन दिया है। चारों तरफ से विश्वेश्वरैया ने मैसूर राज्य के लिए बहुत सुधार कार्य किए हैं। मैसूर राज्य की उन्नति में उनका एक प्रमुख पात्र है। उनके सुधारण के कारण मैसूर राज्य के लोग जो हैं, प्रजा हैं, वे सब सुखी थे। शिक्षा के क्षेत्र में और कृषि क्षेत्र में, और उन्होंने जो पंचायत की व्यवस्था की, इन सभी विषयों में विश्वेश्वरैया ने बहुत से कार्य किए हैं। इस कारण से मैसूर राज्य के सभी लोग सुखी थे। वहाँ के राजा नालवड़ी कृष्णराज वड़ेयर वे भी प्रजाओं को सुखी रखना चाहते थे। इस कारण से विश्वेश्वरैया ने यह सब कार्य किए। औद्योगिक क्षेत्र में, कृषि क्षेत्र में, शिक्षा के क्षेत्र में और बैंक की व्यवस्था, विश्वविद्यालय, यह सब विश्वेश्वरैया ने मैसूर राज्य के लिए किया। तो वहाँ के लोग बहुत खुशी में थे और सुखी जीवन बिता रहे थे। तो मैसूर राज्य के पड़ोस का जो राज्य है मद्रास राज्य, मद्रास के राज्य के लोग जो हैं वे भी उसी तरह की तरक्की चाहते थे। जिस तरह से मैसूर राज्य विकसित हुआ, मैसूर राज्य की उन्नति हुई, विश्वेश्वरैया ने उस तरह का कार्य वहाँ पर किया। उसे देखकर मद्रास, पड़ोस राज्य मद्रास के लोग भी वही चाहते थे कि जिस तरह से मैसूर राज्य में जो सुधारण कार्य हुआ, उसी तरह का सुधारण कार्य हमारे राज्य में भी होना चाहिए। विश्वेश्वरैया को वे अपने राज्य में आने के लिए निमंत्रण देना चाहते थे, लेकिन पड़ोस राज्य का मद्रास राज्य में उस समय अंग्रेज लोग शासन कर रहे थे। अंग्रेज लोगों को वह इच्छा नहीं थी कि मद्रास राज्य की तरक्की हो जाए। उन्हें यह देखना पसंद नहीं था। क्या देखना पसंद नहीं था? मैसूर राज्य में विश्वेश्वरैया ने जो भी सुधारण कार्य किए, वह देखना, वह सब कार्य मद्रास राज्य के अंग्रेज़ों को पसंद नहीं था और वहाँ की उन्नति भी वे नहीं चाहते थे। मैसूर राज्य की उन्नति भी वे नहीं चाहते थे। उन्हें वह पसंद नहीं था, तरक्की नहीं चाहते थे। इसलिए उन्हें अपना जो राज्य है मद्रास, वहाँ की तरक्की भी वे नहीं चाहते थे। इस कारण से जो अंग्रेज़ लोग हैं, उन लोगों को विश्वेश्वरैया पर एक तरह की ईर्ष्या होने लगी। किसी भी तरह से विश्वेश्वरैया को उनका जो पद है, दीवान पद, उस पद से उन्हें हटाना ही चाहिए, नहीं तो वे और भी सुधारण कार्य करेंगे। ऐसा सोचकर अंग्रेज़ लोगों ने विश्वेश्वरैया के विरुद्ध वड़ेयर का, कृष्णराज वड़ेयर का कान भर दिया। तो यह विचार विश्वेश्वरैया को पता चल गया कि मेरे विरुद्ध अनेक योजना की गई है, मेरे विरुद्ध अंग्रेज़ लोग कुछ उपाय कर रहे हैं या इस दीवान पद से मुझे हटाना चाहते हैं। यह सब विचार विश्वेश्वरैया को पता चल गया। तो विश्वेश्वरैया ने ऐसा सोचा कि अब मैं इस पद पर आगे बढ़ना ठीक नहीं, या यह मेरे जो शान है, इस शान के विरुद्ध है। इसलिए विश्वेश्वरैया ने एक दिन अपने इस दीवान पद से इस्तीफा दे दिया। वे इस पद से हट गए। ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನೋಡಿದ್ದೇವೆ. ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನಾವು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಏನೆಲ್ಲ ಸುಧಾರಣೆ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿದ್ದೇವೆ. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಅವಿರತ ಪ್ರಯತ್ನದಿಂದಾಗಿ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯ ಒಂದು ಸುಂದರ ರಾಜ್ಯವಾಗಿ ಮಾರ್ಪಟ್ಟಿತು. ಎಲ್ಲ ಕ್ಷೇತ್ರಗಳಲ್ಲಿಯೂ ಅವರು ಸುಧಾರಣೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಕೃಷಿ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ ಅಥವಾ ಕೈಗಾರಿಕೆ, ಶಿಕ್ಷಣ ಕ್ಷೇತ್ರದಲ್ಲಿ, ಬ್ಯಾಂಕ್ ವ್ಯವಸ್ಥೆ, ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯ ಸ್ಥಾಪನೆ, KRS ಡ್ಯಾಮ್ ಇದರ ಒಂದು ಸ್ಥಾಪನೆ,
ನೀರಾವರಿ ಯೋಜನೆ, ಅನೇಕ ಫ್ಯಾಕ್ಟ್ರಿಗಳ ನಿರ್ಮಾಣ, ಬೃಂದಾವನ, ಹೀಗೆ ಅನೇಕ ಸುಧಾರಣಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿದರು. ಹಾಗೂ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಆದಾಯವನ್ನು ಕೂಡ ಅವರು ಹೆಚ್ಚಿಸಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಎಲ್ಲ ಪ್ರಜೆಗಳು ಸುಖವಾಗಿದ್ದರು, ಸಂತೋಷದಿಂದ ಬದುಕ್ತಾ ಇದ್ದರು. ಅಲ್ಲಿಯ ರಾಜ ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರವರು ತಮ್ಮ ಪ್ರಜೆಗಳನ್ನು ಸುಖವಾಗಿಟ್ಟುಕೊಳ್ಬೇಕು ಅನ್ನುವ ಕಾರಣಕ್ಕಾಗಿಯೇ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಅಲ್ಲಿಗೆ ಅವರು ಆಮಂತ್ರಿಸಿದರು ಮತ್ತು ಅವರಿಗೆ ಆ ಎಲ್ಲ ಒಂದು ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ವಹಿಸಿದರು. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಆ ಎಲ್ಲ ಕಾರ್ಯಗಳಲ್ಲಿ ಯಶಸ್ವಿಯನ್ನು ಪಡೆದರು. ಆವಾಗ ಅವರ ಪಕ್ಕದ ರಾಜ್ಯ, ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಪಕ್ಕದ ರಾಜ್ಯ ಮದ್ರಾಸಿನ ಪ್ರಜೆಗಳು ಸಹ, ಮದ್ರಾಸ್ ರಾಜ್ಯದ ಜನರು ಕೂಡ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಯಾವ ರೀತಿ ಪ್ರಗತಿ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಸುಧಾರಣೆ ಆಗಿದೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನೋಡಿದರು. ಹಾಗೆಯೇ ಆ ರಾಜ್ಯದ ಹಾಗೆ, ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದ ಹಾಗೆಯೇ ನಮ್ಮ ರಾಜ್ಯ ಕೂಡ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು, ನಮ್ಮ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿಯೂ ಅದೇ ರೀತಿಯ ಕಾರ್ಯಗಳು ನಡೀಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಾವು ಕೂಡ ಅವರ ಹಾಗೆ ಸುಖವಾಗಿರಬೇಕು, ಸಂತೋಷವಾಗಿರಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಬಯಸಿದ್ರು ಮದ್ರಾಸ್ ರಾಜ್ಯದ ಜನರು. ಆದರೆ ಮದ್ರಾಸಿನ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆಗ ಬ್ರಿಟಿಷರು ಆಳ್ವಿಕೆಯನ್ನು ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದರು. ಅವರಿಗೆ ಮಾತ್ರ ಇದು ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ. ಒಂದು ಮದ್ರಾಸ್ ರಾಜ್ಯದ ಪ್ರಗತಿ ಆಗುವಂಥದ್ದು ಅವರಿಗೆ ಹೇಗೂ ಇಷ್ಟ ಇಲ್ಲ. ಮದ್ರಾಸ್ ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿಯ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಅವರು ಬಯಸಲೇ ಇಲ್ಲ. ಅದಾಗುವಂಥದ್ದು ಕೂಡ ಅವರಿಗೆ ಇಷ್ಟ ಇರಲಿಲ್ಲ. ಜೊತೆಗೆ ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಆ ರೀತಿಯ ಸುಧಾರಣೆ ಆದದ್ದು ಅವರಿಗೆ ಕಂಡ್ರೆ ಆಗ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದು ಕೂಡ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚನ್ನು ತರಿಸಿತು. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಮಾಡಿದಂತಹ ಎಲ್ಲ ಸುಧಾರಣೆಗಳನ್ನು ನೋಡಿ ಆಗುವಾಗ ಈ ಬ್ರಿಟಿಷರಿಗೆ ಒಂದು ರೀತಿ ಅಸೂಯೆ ಅಥವಾ ಹೊಟ್ಟೆ ಕಿಚ್ಚು, ಈ ರೀತಿ ಸುಧಾರಣೆ ಆಗಬಾರ್ದು ಇನ್ನು ಮುಂದೆ. ಹಾಗಾಗಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಅವರ ಆ ಒಂದು ಹುದ್ದೆಯಿಂದ ಹೇಗಾದರೂ ಮಾಡಿ ಕೆಳಗೆ ಇಳಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ಬ್ರಿಟಿಷರು ಅಂದುಕೊಂಡ್ರು. ಅಂದುಕೊಂಡ ಹಾಗೆಯೇ ಅವರು ಕೃಷ್ಣರಾಜ ಒಡೆಯರವರ ಕಿವಿಗೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ವಿರುದ್ಧ ಏನೋ ಬೇಡದ ಮಾತುಗಳನ್ನು ಹೇಳಿಬಿಟ್ರು. ಅವರ ವಿರುದ್ಧ ಪಿತೂರಿಯನ್ನು ನಡೆಸಿದರು. ಹಾಗಾಗಿ ಈ ವಿಚಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಕಿವಿಗೆ ಬಿತ್ತು. ತಾನು ಇಷ್ಟು ಸುಧಾರಣಾ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ಮಾಡಿದ್ರು, ತನ್ನ ಬಗ್ಗೆ ಈ ರೀತಿಯ ಒಂದು ಮಾತನ್ನಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಇನ್ನು ಮುಂದೆ ಈ ರೀತಿಯ ಮಾತುಗಳನ್ನು ಕೇಳ್ತಾ ಇನ್ನು ಮುಂದೆ ನಾನು ಈ ಹುದ್ದೆಯಲ್ಲಿ ಮುಂದುವರಿಯುವಂಥದ್ದು ಸರಿಯಲ್ಲ ಅಂಥೇಳಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಒಂದು ದಿವಸ ಅಂದರೆ 1918ರಲ್ಲಿ ತಮ್ಮ ದಿವಾನ ಹುದ್ದೆಗೆ ಅವರು ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟರು. ಹೀಗೆ ಟೋಟಲ್ 9 ವರ್ಷ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯದಲ್ಲಿ ಅದರ ಪ್ರಗತಿಗೋಸ್ಕರ ದುಡಿದ್ರು. ಇಲ್ಲಿಯವರೆಗೆ ನಾವು ಕಳೆದ ಕ್ಲಾಸಲ್ಲಿ ನೋಡಿದ್ವಿ. ಇನ್ನು ಮುಂದೆ ಅವರು ತಮ್ಮ ಹುದ್ದೆಗೆ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟ ಮೇಲೆ ಮತ್ತೇನು ಮಾಡ್ತಾರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಅನ್ನೋದನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. मैसूर राज्य के दीवान पद से हटने के बाद विश्वेश्वरैया विदेशों में यात्रा करने चल पड़े. भारत लौटने पर सरकार ने उनको अनेक विकास योजनाओं की समिति का सदस्य नियुक्त किया. मैसूर राज्य के दीवान पद से हटने के बाद विश्वेश्वरैया विदेशों में यात्रा करने चल पड़े. अपना जो पद है दीवान पद, उस पद से वे इस्तीफ़ा देने के बाद विश्वेश्वरैया विदेश यात्रा करने चल पड़े. विदेशों में किस तरह से औद्योगिक क्षेत्र में उन्नति हो गई है या कृषि या जो सिंचाई की व्यवस्था किस तरह से है विदेशों में, यह सब जान लेने के लिए या स्वयं अनुभव पाने के लिए किस तरह की व्यवस्था वहाँ पर है इन 2 क्षेत्रों में, यह सब जानकारी प्राप्त करने के लिए विश्वेश्वरैया विदेश यात्रा करने चल पड़े. भारत लौटने पर सरकार ने उनको अनेक विकास योजनाओं की समिति का सदस्य नियुक्त किया. विदेश यात्रा करने के बाद वहाँ पर किस तरह के औद्योगिक क्षेत्र में कैसे प्रगति हुई है या उन्नति हुई है, यह सब जानकारी प्राप्त कर लेने के बाद विश्वेश्वरैया वापस भारत लौट आए. और भारत लौटने पर भारत सरकार ने विश्वेश्वरैया को अनेक समिति का सदस्य नियुक्त किया. विश्वेश्वरैया ने अपने पद से इस्तीफ़ा दे दिया, फिर भी सरकार ने उनकी योग्यता, उनकी जो शक्ति है, उन्होंने जो भी कार्य किए हैं,
ये सब देखकर उन्हें विकास योजनाएं, अनेक विकास योजनाएं, उन योजनाओं का सदस्य नियुक्त किया भारत सरकार ने विश्वेश्वरैया को। वे वहाँ से लौटने के बाद उन दिनों में भारत सरकार नई दिल्ली में राजधानी बना रहे थे। नई दिल्ली भारत की राजधानी है। नई दिल्ली में राजधानी बना रही थी भारत सरकार उस समय, और राजधानी बनाने के लिए अनेक विकास योजनाओं की एक समिति नियुक्त किया गया था। इसके निर्माण के लिए देश के प्रमुख इंजीनियरों की एक कमेटी बनाई गई, जो नई दिल्ली राजधानी कमेटी कहलाई। नई दिल्ली राजधानी बनाने के लिए अनेक योजनाओं को भारत सरकार ने किया। उन योजनाओं को कार्यान्वित करने के लिए इंजीनियरों की एक समिति या सदस्यों की एक कमेटी बनाई गई। देश के प्रमुख इंजीनियर लोग उस कमेटी में सदस्य थे। विश्वेश्वरैया को भी उस कमेटी का सदस्य बनाया गया। देश के प्रमुख इंजीनियरों की एक कमेटी बनाई गई, जो नई दिल्ली राजधानी कमेटी कहलाई। प्रमुख इंजीनियरों की एक कमेटी, उस कमेटी का नाम है नई दिल्ली राजधानी कमेटी। मतलब राजधानी जो नई दिल्ली है, उस समय नई दिल्ली राजधानी की तरह नहीं थी। उस राजधानी बनाने के लिए एक कमेटी बनाई गई। उनमें प्रमुख सीनियर इंजीनियर लोग सदस्य थे। विश्वेश्वरैया भी उनमें से एक थे। उस कमेटी का नाम है नई दिल्ली राजधानी कमेटी। विश्वेश्वरैया भी इस कमेटी के एक प्रमुख सदस्य रहे हैं। वे भी इस कमेटी के, नई दिल्ली राजधानी कमेटी के एक प्रमुख सदस्य रहे। विश्वेश्वरैया ने मैसूर के विकास में जो प्रशासन कुशलता दिखाई, उससे प्रभावित होकर टाटा कंपनी ने उन्हें अपने इस्पात कारखाने का डायरेक्टर नियुक्त किया। और उसके बाद दूसरा पैराग्राफ, विश्वेश्वरैया ने मैसूर के विकास में जो प्रशासन कुशलता दिखाई। मैसूर राज्य के लिए विश्वेश्वरैया ने जो भी कठिन कार्य किए या उनका जो अविरत प्रयत्न के कारण मैसूर राज्य एक सुंदर राज्य बना, उनकी प्रशासन कुशलता या उनका जो कार्यपटुता है, यह सब देखकर या उनके प्रशासन कुशलता को देखकर, उनके कार्यकुशलता को देखकर उससे प्रभावित होकर टाटा कंपनी, मतलब टिस्को ऐसा कहते हैं, टाटा कंपनी ने उन्हें अपने इस्पात कारखाने का डायरेक्टर नियुक्त किया। अपना जो कंपनी है इस्पात कारखाना, उस कारखाने का डायरेक्टर ऐसा नियुक्त किया विश्वेश्वरैया को टाटा कंपनी ने या टिस्को इस कंपनी ने। अनेक वर्षों तक इस पद पर काम करते हुए इस्पात कारखाने के विकास में विश्वेश्वरैया ने अपनी सारी शक्ति लगा दी। 1918 के बाद का यह विचार है। विश्वेश्वरैया को टाटा कंपनी ने अपना जो इस्पात का कारखाना है, उस कारखाने का डायरेक्टर नियुक्त किया विश्वेश्वरैया को। विश्वेश्वरैया उस कारखाने का डायरेक्टर अनेक वर्षों तक बनकर अनेक अनूठे कार्य किया या उस कारखाने के विकास कार्य में अपनी सारी शक्ति विश्वेश्वरैया ने लगा दी। ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ತಮ್ಮ ದಿವಾನ ಹುದ್ದೆಗೆ ರಾಜೀನಾಮೆಯನ್ನು ಕೊಟ್ಟಾದ ಮೇಲೆ ಮತ್ತೆ ಅವರು ಕೆಲವು ಸಮಯದ ನಂತರ ವಿದೇಶಗಳಿಗೆ ಯಾತ್ರೆ ಹೊರಡ್ತಾರೆ. ವಿದೇಶಕ್ಕೆ ಯಾತ್ರೆ ಹೊರಡುವಂತಹ ಮುಖ್ಯ ಉದ್ದೇಶ ಏನು ಅಂತ ಹೇಳಿದರೆ, ವಿದೇಶದಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿಯ ಕೃಷಿ ಅಥವಾ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗಿದೆ ಹಾಗೂ ಕೈಗಾರಿಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗಿದೆ, ಇದರ ಬಗ್ಗೆ ಅನುಭವ ಪಡ್ಕೊಳ್ಳಿಕ್ಕೆ ಅಥವಾ ಅದನ್ನು ಹೇಗೆ ಬೇರೆ ದೇಶಗಳು, ನಮ್ಮ ಭಾರತ ದೇಶ ಪ್ರಗತಿಯ ಆಗ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೇಶ, ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದುತ್ತಾ ಇರುವಂತಹ ದೇಶ, ಇನ್ನೂ ಕೂಡ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿಲ್ಲ. ಆದರೆ ವಿದೇಶಗಳು ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದ ದೇಶಗಳು. ಅಭಿವೃದ್ಧಿ ಹೊಂದಿದ ದೇಶಗಳಲ್ಲಿ
ಅಲ್ಲಿಯ ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ, ಅಲ್ಲಿ ಕೃಷಿ, ಅಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಹೇಗೆ ಇದೆ, ಎಷ್ಟರ ಮಟ್ಟಿಗೆ ಅವು ಪ್ರಗತಿಯಲ್ಲಿವೆ, ಅದಕ್ಕೆ ಅವರು ಮಾಡಿದಂತಹ ಯೋಜನೆಗಳು ಏನು, ಇದನ್ನೆಲ್ಲ ಅಧ್ಯಯನ ಮಾಡುವ ಉದ್ದೇಶದಿಂದ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ವಿದೇಶಕ್ಕೆ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ ಹಾಗೂ ಬೇಕಾದಷ್ಟು ಅನುಭವಗಳನ್ನು ಪಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಅಲ್ಲಿಯ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಅವರು ನೋಡ್ತಾರೆ. ಯಾಕೆಂತ ಹೇಳಿದರೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮನಗಂಡಿದ್ರು ಒಂದು ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಆ ದೇಶದಲ್ಲಿ ಕೈಗಾರಿಕೆ ವ್ಯವಸ್ಥೆ ಮತ್ತು ನೀರಾವರಿ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇದೆರಡೂ ಕೂಡ ಸಮೃದ್ಧಿಯಾಗಿರಬೇಕು. ಆವಾಗಲೇ ಆ ದೇಶದ ಯಾವುದೇ ಒಂದು ಪ್ರದೇಶದ ಯಾವುದೇ ಒಂದು ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿ ಆಗಲಿಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ ಅಂಥೇಳಿ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅವರು ವಿದೇಶಗಳಲ್ಲಿ ಈ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅಧ್ಯಯನ ಮಾಡೋದಕ್ಕೋಸ್ಕರ ಅಲ್ಲಿಗೆ ಯಾತ್ರೆಯನ್ನು ಕೈಗೊಳ್ತಾರೆ. ಅವರು ವಿದೇಶದಿಂದ ವಾಪಸ್ ಬಂದ ಮೇಲೆ ಅವರನ್ನು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ಅವರು ತಮ್ಮ ಹುದ್ದೆಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟಿದ್ದಾರೆ, ಸರ್ಕಾರಿ ಹುದ್ದೆಗೆ ರಾಜೀನಾಮೆ ಕೊಟ್ಟರೂ ಸಹ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಏನು ಮಾಡ್ತದೆ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಯೋಗ್ಯತೆಯನ್ನು ಗುರುತಿಸಿ ಅವರು ಮಾಡಿದಂತಹ ಕಾರ್ಯಗಳನ್ನು ನೋಡಿ ಅವರನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಅವರಿಗೆ ಯೋಗ್ಯತೆ ಇದೆ ಅಂಥೇಳಿ ಅರಿತು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಅನೇಕ ವಿಕಾಸ ಯೋಜನೆಗಳ ಸದಸ್ಯರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡ್ತದೆ. ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ನಮ್ಮ ದೇಶದ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕೈಗೊಂಡಿದ್ದರು. ಆ ಯೋಜನೆಗಳನ್ನು ಕಾರ್ಯಾನ್ವಿತಗೊಳಿಸಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ಅನೇಕ ಯೋಜನೆಗಳ ಸದಸ್ಯರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡ್ತದೆ. ಆ ಸಮಯದಲ್ಲಿ ನೈದಿಲ್ಲಿ ಅಂದರೆ ನವದೆಹಲಿ ಇದು ರಾಜಧಾನಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಅವರು ಒಂದು ಕಮಿಟಿಯ ರಚನೆಯನ್ನು ಮಾಡ್ತಾರೆ. ನೈದಿಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿ ಕಮಿಟಿ ಅಂಥೇಳಿ ಆ ಕಮಿಟಿಯ ಹೆಸರು. ಆ ಕಮಿಟಿಯಲ್ಲಿ ಪ್ರಮುಖ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಸದಸ್ಯರಾಗಿದ್ದಾರೆ. ಪ್ರಮುಖ ಅಂದರೆ ಸೀನಿಯರ್ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಅಥವಾ ಮುಖ್ಯ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳು ಆ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರು. ಯಾಕೆ ನೈದಿಲ್ಲಿಯನ್ನು ರಾಜಧಾನಿಯನ್ನಾಗಿ ಮಾಡಬೇಕು ಅನ್ನೋ ಒಂದು ಉದ್ದೇಶದಿಂದ, ರಾಜಧಾನಿ ಆಗಬೇಕು ಅಂತಾದರೆ ಆ ರಾಜಧಾನಿಯಲ್ಲಿ ಅನೇಕ ಪ್ರಗತಿ ಕಾರ್ಯಗಳು ಆಗಬೇಕಾಗಿದೆ, ವಿಕಾಸ ಯೋಜನೆಗಳು ಕೈಗೊಳ್ಳಬೇಕಾಗಿದೆ, ಅದನ್ನು ಕಾರ್ಯಾನ್ವಿತಗೊಳಿಸಬೇಕಾಗಿದೆ. ಅದಕ್ಕೋಸ್ಕರ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳ ಅವಶ್ಯಕತೆ ಇದೆ. ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಮುಖ ಇಂಜಿನಿಯರ್ಗಳನ್ನು ನೈದಿಲ್ಲಿ ರಾಜಧಾನಿ ಕಮಿಟಿಯ ಸದಸ್ಯರನ್ನಾಗಿ ಮಾಡ್ತದೆ ಸರ್ಕಾರ. ಅದರಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಕೂಡ ಒಬ್ಬರು, ಅವರು ಮುಖ್ಯ ಸ್ಥಾನದಲ್ಲಿ ಇದ್ದಾರೆ ಸದಸ್ಯರಲ್ಲಿ. ಇನ್ನು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಮೈಸೂರು ರಾಜ್ಯಕ್ಕೋಸ್ಕರ ಮಾಡಿದಂತಹ ಕಾರ್ಯಗಳು ಇದನ್ನೆಲ್ಲ ನೋಡಿ ಅದನ್ನು ಮೆಚ್ಚಿ ಟಾಟಾ ಕಂಪನಿಯವರು, ಟಾಟಾ ಅಂತ ಹೇಳಿದರೆ ಟಿಸ್ಕೋ ಕಂಪನಿ, ಈ ಕಂಪನಿಯವರು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರನ್ನು ತಮ್ಮ ಕಬ್ಬಿಣ ಮತ್ತು ಉಕ್ಕಿನ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಡೈರೆಕ್ಟರನ್ನಾಗಿ ನೇಮಕ ಮಾಡ್ತದೆ. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಈ ಕಬ್ಬಿಣ ಮತ್ತು ಉಕ್ಕಿನ ಕಾರ್ಖಾನೆಯ ಒಂದು ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ತಮ್ಮ ಎಲ್ಲ ಶಕ್ತಿಗಳನ್ನು ಹಾಕಿ ಅನೇಕ ವರ್ಷಗಳ ಕಾಲ ಅದರ ಅಭಿವೃದ್ಧಿಗೋಸ್ಕರ ಶ್ರಮಿಸ್ತಾರೆ. ಅವರ ಒಂದು ಶ್ರಮ, ಅವರ ಒಂದು ನಿಷ್ಠೆ, ಅವರು ವಹಿಸಿದಂತಹ ಮಾಡಿದಂತಹ ಪರಿಶ್ರಮ ಎಲ್ಲ ವಿಚಾರಗಳಿಂದಾಗಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಡೈರೆಕ್ಟರ್ ಆದ ಮೇಲೆ ಆ ಕಂಪನಿ ಅಭಿವೃದ್ಧಿಯನ್ನು ಕಂಡಿತು. ಆ ಕಾರ್ಖಾನೆ, ಕಬ್ಬಿಣ ಮತ್ತು ಉಕ್ಕಿನ ಕಾರ್ಖಾನೆ ಪ್ರಗತಿಯ ಕಡೆಗೆ ಸಾಗಿತು. ಇನ್ನು ಮುಂದಿನ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫನ್ನು ನೋಡುವ. देश के अनेक विश्वविद्यालयों ने अपने सर्वोच्च उपाधियां देकर विश्वेश्वरैया के प्रति अपना आदर प्रकट किया. तो विश्वेश्वरैया के बारे में यहाँ तक आपने उनका जो कार्य है, सुधारण कार्य है, यह सब आपने देखा. अब आगे हम देखते हैं विश्वेश्वरैया का जो स्वभाव कैसा है, उनका गुण कैसा है और क्या उपाधि उन्हें प्राप्त हुई. यह सब विचार आगे के पैराग्राफ में हम देखते हैं. देश के अनेक विश्वविद्यालयों ने अपने सर्वोच्च उपाधियां देकर विश्वेश्वरैया के प्रति अपना आदर प्रकट किया. अनेक विश्वविद्यालयों को विश्वेश्वरैया ने स्थापन किया, या इंजीनियरिंग कॉलेज बेंगलुरु में विश्वेश्वरैया ने स्थापन किया. तो अनेक देश में जो अनेक विश्वविद्यालय है, उन विश्वविद्यालयों ने विश्वेश्वरैया के प्रति अपना आदर प्रकट करना चाहते थे. तो कैसे आदर प्रकट करना है? तो विश्वविद्यालय ने ऐसा सोचा कि
अपने विश्वविद्यालय से जो भी उपाधियाँ दी जाती है उन उपाधियों को विश्वेश्वरैया के नाम से देकर हम उनके प्रति जो आदर है उसे प्रकट कर सकते हैं। ऐसा सोचकर अनेक विश्वविद्यालयों ने अपने विश्वविद्यालय से जो भी सर्वोच्च उपाधियाँ देते हैं वे सब उपाधियाँ विश्वेश्वरैया के नाम से देकर उनके प्रति जो आदर है, गौरव है, उसे प्रकट कर दिया। उनकी विशिष्ट सेवाओं के लिए स्वतंत्र भारत सरकार ने सन 1955 में भारत की सर्वोच्च उपाधि भारत रत्न से उन्हें विभूषित किया। विश्वेश्वरैया ने भारत देश के लिए जो भी सेवा की या उनकी विशिष्ट सेवाओं को देखकर भारत सरकार ने विश्वेश्वरैया को श्रेष्ठ उपाधि भारत रत्न यह देकर उन्हें सम्मानित किया या उन्हें विभूषित किया 1955 में। स्वतंत्र भारत सरकार ने सन 1955 में भारत की सर्वोच्च उपाधि भारत रत्न, यह सर्वोच्च उपाधि है भारत सरकार की, भारत रत्न, इस उपाधि को विश्वेश्वरैया को देकर उनकी विशिष्ट सेवाओं के लिए उन्हें देकर विभूषित किया गया। उस वक्त विश्वेश्वरैया की उम्र 94 वर्ष की थी। 15 सितंबर 1961 को सारे भारत में विश्वेश्वरैया की जन्मशती मनाई गई। जब उन्हें विश्वेश्वरैया को भारत रत्न उपाधि प्राप्त हुई तब उनकी उम्र 94 थी। 15 सितंबर 1961 को विश्वेश्वरैया की जन्मशती मनाई गई। पूरे भारत देश में उनकी जन्मशती मनाई गई। उन्हें 100 वर्ष हुआ। इसके बाद वे 7-8 महीने ही जीवित रह पाए। इस प्रकार पूर्ण आयु भोगकर विश्वेश्वरैया जी ने 14 अप्रैल सन 1962 को बेंगलोर में चिर विश्राम लिया। विश्वेश्वरैया को जब उपाधि भारत रत्न प्राप्त हुई तब उनकी उम्र 94 थी और 1961 सितंबर 15 इस समय उन्हें पूर्ण आयु हुआ। पूर्ण आयु मतलब 100 वर्ष पूर्ण किया विश्वेश्वरैया ने और उसके बाद 7-8 महीने ही विश्वेश्वरैया जीवित रह पाए। इस प्रकार पूर्ण आयु भोगकर विश्वेश्वरैया जी 14 अप्रैल सन 1962 उन्होंने बेंगलोर में चिर विश्राम लिया। पूर्ण आयु भोगकर 100 वर्ष के बाद 7-8 महीने तक विश्वेश्वरैया जीवित रहे और उसके बाद चिर विश्राम लिया। लेकिन विश्वेश्वरैया ने जो भी कार्य किए हैं, जो भी निर्माण किया है, वे सब उनके लिए उनकी जो प्रतिभा है, उनकी जो कार्यकुशलता है, उनकी जो बुद्धिमत्ता है, इन सब के लिए साक्षी बनकर आज भी हमारे सामने उनके द्वारा निर्माण किए गए डैम ये सब हमारे सामने उपस्थित है। ಈ ಪ್ಯಾರಾಗ್ರಾಫಲ್ಲಿ ಕೊಟ್ಟಿರುವಂತಹ ವಿಚಾರ ಏನಂತ ಹೇಳಿದರೆ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಅನೇಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯವನ್ನು ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು, ಬ್ಯಾಂಕ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು, ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಾಪನೆ ಮಾಡಿದರು. ಬ್ಯಾಂಗ್ಳೂರಲ್ಲಿ ಒಂದು ಇಂಜಿನಿಯರಿಂಗ್ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಾಪನೆ, ಪಾಲಿಟೆಕ್ನಿಕ್ ಕಾಲೇಜ್ ಸ್ಥಾಪನೆ, ಹೀಗೆ ಅಥವಾ ವಿಮಾನ ನಿಲ್ದಾಣ ಸ್ಥಾಪನೆ, ವಿಮಾನ ಕಾರ್ಖಾನೆ ಸ್ಥಾಪನೆ, ಹೀಗೆ ಅನೇಕ ವಿಚಾರಗಳನ್ನು ಅವರು ಮಾಡಿದರು. ಹಾಗಾಗಿ ದೇಶದಲ್ಲಿರುವಂತಹ ಅನೇಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಗಳು ಒಂದು ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿದರು, ತಮ್ಮ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾಲಯದಿಂದ ಕೊಡುವಂತಹ ಅನೇಕ ಶ್ರೇಷ್ಠ ಒಂದು ಪ್ರಶಸ್ತಿ ಏನಿದೆ ಅದನ್ನು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲೇ ಕೊಟ್ಟು ಅವರ ಬಗ್ಗೆ ಇರುವಂತಹ ನಮ್ಮ ಗೌರವವನ್ನು ಒಂದು ಪ್ರಕಟಪಡಿಸಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿತು. ಹಾಗಾಗಿ ಅನೇಕ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯಗಳು ತಮ್ಮ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾನಿಲಯದಿಂದ ಕೊಡುವಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿಗಳನ್ನು
ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಹೆಸರಿನಲ್ಲಿಯೇ ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ಅವರ ಬಗ್ಗೆ ತಮಗೆ ಇರುವಂತಹ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ವ್ಯಕ್ತಪಡಿಸಿತು. ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಒಂದು ವಿಶಿಷ್ಟವಾದಂತಹ ಸೇವೆ, ಅವರ ಕಾರ್ಯಗಳು ಇದೆಲ್ಲವನ್ನು ನೋಡಿ ಅವರ ನಿಸ್ವಾರ್ಥ ಸೇವೆ, ಅವರ ನಿಷ್ಠೆ, ಅವರ ಪರಿಶ್ರಮ ಇದೆಲ್ಲವನ್ನು ನೋಡಿ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ಅದು ಸಹ ಸ್ವತಂತ್ರ ಭಾರತ ಸರ್ಕಾರ, ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ಈ ವಿಶಿಷ್ಟ ಸೇವೆಗಳಿಗೆ ಸರ್ವೋಚ್ಚ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡಬೇಕು ಅಂಥೇಳಿ ನಿರ್ಧಾರ ಮಾಡಿತು. ಹಾಗೆಯೇ 1955ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿ, ಭಾರತ ಸರ್ಕಾರ ಕೊಡುವಂತಹ ಶ್ರೇಷ್ಠ ಪ್ರಶಸ್ತಿ ಭಾರತ ರತ್ನ, ಈ ಪ್ರಶಸ್ತಿಯನ್ನು ಕೊಡುವುದರ ಮೂಲಕ ಅವರ ಸೇವೆಗೆ ಒಂದು ಗೌರವವನ್ನು ಸಲ್ಲಿಸಿತು ಭಾರತ ಸರ್ಕಾರ. ಈ ಪ್ರಶಸ್ತಿ ಅವರಿಗೆ ಸಿಗುವಾಗ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರ ವಯಸ್ಸು 94. ಆಮೇಲೆ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಪೂರ್ಣ 100 ವರ್ಷ ಅವಧಿಯನ್ನು ಪೂರ್ಣಗೊಳಿಸ್ತಾರೆ. ಅವರಿಗೆ ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 1961ನೇ ಇಸವಿಗಾಗುವಾಗ ಅವರಿಗೆ ಪೂರ್ಣ 100 ವರ್ಷ ಆಗ್ತದೆ. ಈ ಸಮಯ ಭಾರತಾದ್ಯಂತ ಅವರ 100 ವರ್ಷದ ಒಂದು ಜನ್ಮದಿನವನ್ನು ಆಚರಿಸಿದರು. इसके बाद वे 7-8 महीने ही जीवित रहे. 100 ವರ್ಷ ಸಂಪೂರ್ಣಗೊಂಡ ಮೇಲೆ ಕೇವಲ 7-8 ತಿಂಗಳು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ಬದುಕಿದರು. ಸೆಪ್ಟೆಂಬರ್ 15, 1961 ಇಸವಿಗೆ 100 ವರ್ಷ ಕಂಪ್ಲೀಟ್ ಆಯಿತು ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರಿಗೆ. ಆಮೇಲೆ 7-8 ತಿಂಗಳು ಅವರು ಬದುಕಿದರು. 14 ಏಪ್ರಿಲ್ 1962ನೇ ಇಸವಿಯಲ್ಲಿ ವಿಶ್ವೇಶ್ವರಯ್ಯ ಅವರು ತೀರ್ಕೊಂಡ್ರು ಬೆಂಗಳೂರಿನಲ್ಲಿ. ಚಿರಶಾಂತಿ, ಚಿರವಿಶ್ರಾಮವನ್ನು पढ़द्रू। तो आगे का जो पैराग्राफ है उस पैराग्राफ को हम आगे के क्लास में देखेंगे। आगे के पैराग्राफ में विश्वेश्वरैया के परिश्रम के बारे में या उनकी कार्यकुशलता, उनका जो स्वभाव है, उनका जो गुण है या समय को किस तरह से वे परिपालन करते थे, इन सब विचारों के बारे में आगे के पैराग्राफ में बताया गया है। उसे हम आगे के क्लास में देखेंगे। सबको धन्यवाद।